ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे. आपले हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. मातीतच ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. त्यांना थोडे उचलून घ्यावे. आणि अशा मातीत मळलेल्यांना ज्यांनी उचलून घेतलं आणि ज्यांच्या डोक्यावरती एक निवारा दिला असा देव माणूस आज ह्या पेडण्याच्या भूमीमध्ये अवतरलेला आहे. ते म्हणजे काणकोण मतदारसंघाचे आमदार तथा गोवा विधानसभेचे सर्वोच्च पद भूषवणारे आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके सभापती आदरणीय रमेशजी तवडकर. आणि त्यांच्या श्रमधाम ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेवर आधारित व्याख्यानाला आज खास दक्षिणेच्या टोकावरून ते उत्तरेच्या टोकापर्यंत सरांनी प्रवास केला आणि खास आम्हा पेडणेवासियांच्या विनंतीला मान देऊन आज आदरणीय सभापती महोदय आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. नवचेतना युवक संघ पेडणे व संत सोयरोबनाथ आंबिये शासकीय महाविद्यालय पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आजच्या श्रमधाम या संकल्पनेवरील व्याख्यानाला आज कार्यक्रमामध्ये आज आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा व्याख्याते आदरणीय रमेशजी तवडकर, पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा हस्तकला व लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष, ज्यांचा जन्म सुद्धा एका गरजू अशा कुटुंबात झाला. गरिबीचे हाल काय असतात याची चटक त्यांना लहानपणापासून होती आणि त्याचबरोबर शेवटच्या घटकाला त्यांनी न्याय दिला आणि शेवटच्या घटकाने त्यांना न्याय दिला आणि त्यांना विधानसभेत पाठवले. असे पेडणे मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रवीणजी आर्लेकर यांचंही मी स्वागत करतो. त्याचबरोबर ह्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आदरणीय अक्षदा सावंत मॅडम यांचंही मी स्वागत करतो. ज्येष्ठ पत्रकार आणि एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व ह्या संत सोयरोबनाथ आंबिये महाविद्यालयामध्ये आज सभापतींबरोबर आलेला आहे, ज्यांचा सामाजिक क्षेत्रात खूप गाढा अभ्यास आहे आणि त्यांचं कार्य सुद्धा हे खूप मोलाचे आहे. असे आदरणीय ज्येष्ठ पत्रकार आदरणीय प्रभाकरजी ढगे सर यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर इथे व्यासपीठावरती समाजसेवक तथा चांदेल असापूरचे पंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस, जे नवचेतना युवक संघाशी कोविडच्या पहिल्या काळापासून जोडले गेले आणि सदैव स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावरती असणारे असे माझे मित्र आदरणीय तुळशीदास भाई गावस, धारगळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच, समाजाच्या कुठल्याही घटकाला अन्याय होऊ नये आणि त्या अन्याय विरोधात वाचा फोडण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे असे आदरणीय भूषणभाई नाईक, वायकाउंट हायस्कूलचे मुख्याध्यापक, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, कार्यकुशल असं व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे लाडके आदरणीय राजेंद्र बोंद्रे सर. त्याचबरोबर ह्या महाविद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय अविनाशजी पाटील, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व आदरणीय पत्रकार व ज्या पत्रकारांमुळे श्रमधाम ही योजना फक्त काणकोण महालापुरती मर्यादित न राहता संपूर्ण भारत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली असे आमचे सर्व आदरणीय पत्रकार, त्याचबरोबर विविध विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयातून इथे ह्या सभागृहामध्ये उपस्थित असलेले, ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं या मातृभूमीवर प्रेम आहे, जे सिंहासारखे निर्भय आहे, ज्यांची आई वडिलांवर श्रद्धा आहे, असे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले वाघ आणि वाघिणी आज या सभागृहामध्ये बसलेले आहेत. आणि खास हे भारताचं भविष्य आदरणीय सभापतींच्या तोंडून श्रमधाम म्हणजे काय हे ऐकण्यासाठी हा पूर्ण सभागृह जो भरलेला आहे त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. श्रमधाम, श्रम म्हणजे कष्ट आणि धाम म्हणजे घर.
कष्टातून उभं राहिलेलं घर म्हणजे श्रमधाम. आदरणीय सभापतींनी ज्या वेळेला ह्या संकल्पनेची घोषणा केली त्यावेळेला एकच वाक्य त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचा 1 रुपया आणि 1 दिवस हवा आहे. फक्त 1 रुपया आणि 1 दिवस. ज्या घराला आधार नाही, ज्या घरात पाणी शिरतंय, ज्या घराला योग्य छप्पर नाही, वीज नाही, अशा मूलभूत सुविधांपासून असहाय्य, हताश आणि निराश असलेल्या लोकांना आपल्या कल्पनेतून एक घराची निर्मिती व्हावी यासाठी आदरणीय सभापतींनी प्रयत्न केला. आणि आज त्या संकल्पनेने मूर्त रूप घेऊन आज एका वेगळ्या पद्धतीचं त्याला लोकांनी स्वीकारलेलं आहे. आणि आज ही संकल्पना ही फक्त काणकोण मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नसून ती संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. आमच्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर लोकसभेचे स्पीकर ओमजी बिर्ला आणि त्याचबरोबर आमच्या भारत देशाच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदीजी मुर्मू यांनी सुद्धा या संकल्पनेचं कौतुक केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सुद्धा या संकल्पनेला वाव दिलेला आहे. आदरणीय सभापतींचा प्रवास, इथे तुम्ही सर्वजण विद्यार्थी आहात. आदरणीय सभापती ह्या व्यासपीठावरती बसलेले आहेत. आम्हाला बघून त्यांचा ताफा येतो, पोलीस येतात आणि आम्हाला एक ऊर आमचं अभिमानाने भरून येतं. पण त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी जीवन काढलं. मी त्यांच्यावरती अभ्यास करत असताना मला असं समजलं की त्यांचे भाऊ अर्जुनजी तवडकर आणि आदरणीय सभापती त्यावेळेला सांगली येथे शिक्षण घेण्यासाठी होते आणि त्यावेळेला ते भाऊ ज्यांना ते पत्र लिहायचे, भाऊ त्यांना, आणि ज्या वेळेला सभापतींचं म्हणजे त्यावेळेचे रमेश तवडकर यांचं पत्र काणकोणला यायचं त्यावेळेला त्यांच्या घरी ते पत्र वाचण्यासाठी खूप गर्दी जमायची आणि प्रत्येक गावातली लोक सुद्धा आदरणीय सभापतींना, त्यावेळेच्या रमेश तवडकरांना पत्र लिहायची. आणि अशा परिस्थितीमधून सभापती वर आले. त्यांच्या भावांचा एकच मानस होता की आम्ही शिकलो नाही पण रमेश शिकला पाहिजे आणि म्हणूनच आम्हाला सभापती म्हणून आज रमेश तवडकर मिळालेले आहेत. आणि एक साधा शिक्षक, पैंगीणमध्ये त्यांचं शिक्षण झाल्यानंतर पैंगीणच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून ते रुजू झाले आणि ते रुजू झाल्यानंतर पैंगीणच्या शाळेमध्ये असताना शिक्षक, ते कार्यकर्ता, ते आमदार आणि सभापती व्हाया मंत्री, हा जो त्यांचा प्रवास जो आहे हा थक्क करणारा प्रवास आहे. आणि त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत आम्ही भाषणात वगैरे खूप ऐकतो हल्ली की अंत्योदय तत्व म्हणजे, आम्हाला खूप लोकांना माहिती नसेल की अंत्योदय तत्व म्हणजे काय. पण मित्रांनो, मी त्यांचा तुम्हाला इथे डेफिनेशन किंवा अर्थ सांगणार नाही. अंत्योदय तत्व म्हणजे काय हे भाषणात बोलायला खूप सोपं असतं, पण जे प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये जे अंत्योदय तत्व जगले ते म्हणजे रमेश तवडकर सर, ज्यांनी स्वतः आपल्या आयुष्यामध्ये ते अंत्योदय तत्व जगलेले आहेत. आणि अंत्योदय तत्व म्हणजे काय ह्याचं जर तुम्हाला उदाहरण जर बघायचं असेल तर त्या काणकोणच्या श्रमधामामध्ये गेल्यानंतर, तिथे बांधलेल्या घरांकडे पाहिल्यानंतर आम्हाला कळतं दिस इज द अंत्योदय, हे अंत्योदय आहे. आणि ही किमया जर कुठल्या जादूगाराने साध्य केली असेल तर ते आमचे आदरणीय सभापतींनी ती साध्य केलेली आहे. आणि म्हणूनच आम्हाला एक अहोभाग्य लाभलेलं आहे. सोमवारी पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. सभापतींवर मोठी जबाबदारी असते, तरी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या संत सोयरोबानाथ आंबियेच्या महाविद्यालयाच्या सभागृहात आमच्या पेडणे तालुक्याच्या भविष्याला संबोधण्यासाठी त्यांनी काणकोणहून खास इथे उपस्थिती लावलेली आहे. आणि आम्ही त्यांचे सदैव या गोष्टीसाठी उपकृत राहणार आहोत. ज्या वेळेला थोडं मी बोलणार आहे, ज्या वेळेला आदरणीय सभापती लहान होते त्यावेळेला त्यांना त्यांच्या कुटुंबाला गावातून बहिष्कृत केलेलं. ज्या वेळेला सभापती शाळेमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेला असंख्य लोक त्यांना येऊन त्यांना भेटायचे नाही, कारण पालकाकडून होतं की त्यांना जाब विचारू नये. मग ह्याच्यावरती मात करण्यासाठी सभापतींजवळ दोनच उपाय होते, एक म्हणजे गुंडगिरी आणि दुसरा म्हणजे शिक्षण, हा पर्याय. आणि आदरणीय सभापतींनी शिक्षणाचा मार्ग अवलंबला आणि शिक्षणातून या व्यवस्थेवरती मात करायची, शिक्षण घेऊन आलेल्या परिस्थितीवरती मात करायची, अन्यायाला वाचा फोडायची, हा निर्णय घेतला. आणि आदरणीय सभापतींनी उच्च शिक्षण संपादन करून आज या पदावरती ते पोचलेले आहेत. रमेश तवडकर
हे नाव म्हटल्यानंतर एक गोष्ट आम्हाला लक्षात येते, ती म्हणजे बलराम शिक्षण संस्था. दुसरी गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आदर्श युवा संघाचा कष्टकरी समाजाचा लोकोत्सव. आणि तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये आता भर झालेली आहे ते म्हणजे आजच्या या संकल्पनेवरती ज्या आधारित विषय आहे तो म्हणजे श्रमधाम. हे मी का सांगतो आहे तर लोकोत्सवामध्ये जर तुम्ही कधी भेट दिली, मी 12वीला असतानापासून लोकोत्सवाला काणकोणच्या जात आहे. तो लोकोत्सव म्हणजे फक्त लोकांचा उत्सव किंवा लोकनृत्य बघण्यासाठीचा नाही, तर आदरणीय सभापतींनी आमच्या ग्रामीण भागातल्या कष्टकरी जीवनाला ब्रँडिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये तो एक ब्रँड तयार झालेला आहे. आम्ही आता म्हणतो की टॅग वगैरे लागतात बघा, GI टॅग वगैरे, तसं कष्टकरी समाज जीवनाला GI टॅग हा रमेश तवडकर यांनी लोकोत्सवाच्या माध्यमातून मिळवून दिलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही जर बघितलं तर श्रमधाम योजना आणि बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्याच्या गावाच्या लोकांना, विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे त्यांचे असंख्य लोक आज त्या बलराम शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की सर, आम्ही तुमचं कार्य बघून भारावून गेलेलो आहोत. तुमचं कार्य हे मोलाचे आहे आणि त्याची तोड कुठेच होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर कुठलाही राजकारणी असला तर राजकारणी ज्या वेळेला आपल्या कार्यकर्त्यांना हात मारतो त्यावेळेला सहज कार्यकर्ते एकत्रित होतात. तो राजकारणी सांगतो आपली काय संकल्पना आहे आणि कसं काय करायचं ते, पण त्यावेळेला ते कार्यकर्तेही होकार देतात. पण किती दिवस? एक 4-5 दिवस. मग हळूहळू त्यांची संख्या कमी होते. सातत्य ज्या गोष्टीमध्ये नसतं, पण ते सातत्य आदरणीय रमेश तवडकर सरांनी करून दिलेलं आहे. ह्याचं मी रहस्य शोधत होतो, तर मला रहस्य त्याचं मिळालेलं आहे. त्याचं कारण म्हणजे आदरणीय रमेश तवडकर सर स्वतः त्यांच्याबरोबर काम करतात. या श्रमधाम या संकल्पनेमध्ये स्वतः ते फील्डवर उतरतात. स्वतः ज्या लोकांनी आयुष्यामध्ये कधी कुदळ घेतली नव्हती, पिकास घेतला नव्हता, घमेले घेतले नव्हते, ते लोक आज तिथे चिरे उठून लोकांची घरं उभारतायत. हे का शक्य होत आहे? कारण ते सुद्धा तेवढेच त्यांच्या कामाशी प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अशी घोषणा आणि आमची विनंतीही आहे की गोवा सरकारने, आमचे आमदारही ह्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांनाही विश्वासात घेऊन आणि तुम्हा सर्व भारताच्या भविष्याला सुद्धा विश्वासात घेऊन मी एक गोष्ट सांगू इच्छितो आहे. आमचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत आहेत. आमच्या संस्थेतर्फे आम्ही एक शिफारस पत्र त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर इथे आमदार उपस्थित आहेत. आमची आमदारांनाही विनंती आहे की तशाच पद्धतीचं एक शिफारस पत्र त्यांनीही द्यावं. ते शिफारस पत्र असं असेल की रमेश तवडकर सरांचं शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत गोवा सरकारने केंद्रीय सरकारकडे आदरणीय रमेश तवडकर सरांना पद्मश्री पुरस्कार यासाठी नामांकित करावे आणि आदरणीय सभापतींना पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांचं नाव या गोव्यातून जावं. त्या पद्धतीनं आदरणीय आमचे आमदार जे आहेत प्रवीण आर्लेकर यांनाही विनंती आहे की त्या संबंधीचा जो काही पत्रव्यवहार आहे तो त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री, भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि त्याचबरोबर आमच्या भारत देशाच्या राष्ट्रपती आदरणीय महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांच्याकडेही सोपस्कार तो पूर्ण करावा. मी हे का सांगतोय? कारण ज्या वेळेला आदरणीय रमेश तवडकर सरांना पद्मश्री पुरस्काराने ज्या वेळेला सन्मानित होतील त्यावेळेला तो पद्मश्री पुरस्कार हा एका रमेश तवडकरांचा नसेल, तर तो असंख्य श्रमधामामध्ये चिरे उचललेल्या, पिकास मारलेल्या, घमेले उचललेल्या प्रत्येक हजारो हातांचा असेल. तो पद्मश्री पुरस्कार फक्त बलराम शिक्षण संस्थेचा नसेल, तर बलराम शिक्षण संस्था उभी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या प्रत्येक माणसाचा असेल. आणि त्याचबरोबर लोकोत्सवाच्या कष्टकरी समाज जीवनाला तो पद्मश्री पुरस्कार असेल. आणि त्यासाठी योग्य तो सोपस्कार आमच्या संस्थेतर्फे आम्ही करणार आहोत. आमदारांनाही विनंती आहे की योग्य तो सोपस्कार त्यांनी पूर्ण करावा. आणि तुम्ही श्रमधाम या संकल्पनेवरती व्याख्यान घेऊन आपणही समाजाचं देणं लागतो, आपणही समाजासाठी काहीतरी देणं लागतो, आपण जगत असताना दुसऱ्यांना जगवणं हे आपलं कर्तव्य आहे, ही जाणीव घेऊन तुम्ही या सभागृहातून जावं एवढंच सांगतो. आणि माझं लांबलेलं भाषण तुम्ही शांत चित्तानं सहन केलं, ऐकलं नाही तर सहन केलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय गोवा.